अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्रमधील अध्याय 20वा। श्री गुरूंनी एका स्त्रीची पिशाच्या बाधा निवारण करून तिला पुत्र संतान दिले। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाच्या चरणा विनवी तसे कर जोडून भाव भक्ती करुणी पुसत असे ते वेळी माथा ठेवणी चरण कमळी जय जयाजी सिद्ध स्तोम मोळी विनंती एक अवधारा। स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरांसी औदुंबरे असते म्हणत वर देऊणी योगिनींसी आपण आले प्रगटेसी पुढे तिये स्थानी कैसी विस्तार झाले निरोपावे। वृक्ष सांगसी औदुंबर निश्चय म्हणती कल्पतरू पुढे कवण झालावरू निरोपावे दातार। शिष्य वचन ऐकुणी संतोष झाला सिद्ध मुनी सांगत से विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा। सिद्ध म्हणे ऐक बाळा किती सांगू गुरुची लीळा औदुंबरी सर्व काळा वास आपणा असे जाण। जय जय जया नाम कल्पतरू काय पुसती त्याचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय। अमित झाली तेथे महिमा सांगा वयासे अशक्य आम्हा एखादा दृष्टांत सांगो तुम्हा शिष्योत्तमा नामधारका। शिरोळ नाम ग्रामेसी विप्र एक परियसी गंगाधर नामे ऐसी वेद ऋतू महाजाणा। त्याची भार्या पतिव्रता शांती असे सुशीलता पुत्र होती सवेंची मरती कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सवेंची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे स्थिर कवणे परी। दुःख करीते नारी व्रत उपवास अपरंपारे पूर्व कर्म असे थोरी स्थिर नव्हती पुत्र तिसी। गृहिणी कर्म विपकायसी विचार करती तिचा दोषी पुत्र शोक व्हावयासी सांगती पातकी येवी। सांगती विप्र विद्वज्जन पुत्र वाचती कारण पूर्व जन्म दोष गुण विस्तार करीती तियेसी। गर्भपात स्त्रियांसी जे जन करीती तामसी पावती वांज जन्मांसी जाहले पुत्र मरती जाण। अश्व गोवध करी वांज होई सदाज्वरी एखादा परद्रव्या पहारी अपुत्रे होय तोची जाणा। विप्र म्हणती तियेसी पुढे पूर्वजन्म दोषी दिसता त्या आम्हासी सांगो एक चित्ते। शौनक गोत्र द्विजापासी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवाण देसी कष्टला बहुत ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण दव्या संबंध दिला प्राणू आत्महत्या केले गुण तोही पिशाच झाला असे। गर्भपात करीतो तुझा झाला मृत्यू करीतो द्विजू तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावे। ऐकोणी ब्राह्मणाचे वचन विप्र वनिता खेद खिन्न अनुतप्त होणे अंतःकरण द्विजा चरणी लागली। कर जोडून ती येवी विनवी तसे करणा बाहळी माथा भयवणी जनकमयी पुसत असे तयासी। ऐसे पापिणी दुराचारी बुडालो पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाव सांगणे म्हणत असे। ऐसे पाप हळाहळी आपण बक्षिणी चांडाळी औषधी सांगा तुम्ही सगळे म्हणून सभेसी विनवी तसे। विप्र म्हणते ती येसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी पहारेले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे। जरी मेला द्विजावर केले नाही क्रिया परत त्याचे द्रव्य तुवा सार भोगिले जसे जन्मांतरी त्यासी करणे उद्धारागती 16वे कर्म करारीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी। येणे होय तुझ परवे एको भावे आचरावे कृष्णा गिरी वास करावे एक मासी उपवासी पंचगंगा संगमासी तीर्थ कस्ती बहुवसी औदुंबर वृक्षेसी आराधावे परियसा पाप विनाश करुणी स्नान वेळ साता औदुंबर स्तमन। अभिषेक गुरुचरण पुनः स्नान काम्य तीर्थी विधिपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावे भावैनी। याने परिभक्तीने मास एक आचरावे स्थान असे श्री गुरुचे श्री नृसिंह सरस्वतीचे तुझे दोष जाईल साचे पुत्र होती पूर्णायुषी। मास आचरण याने परी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्याते शौनक गोत्रे द्विजवरासी एकशत त्याचे नावी कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होईल तुझं कर्म सफळ श्री गुरुनाथ तारेल। गुरु स्मरण करुणी मणी पूजा करी मग श्री गुरुचरणी तुझे पाप होईल धुणी ब्राह्मण संबंधू परिहारू। ऐसे सांगते द्विजवरी ऐकुणी सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियसा। कष्ट करून आपला देई उपवास आधी तुझा पाही पूजा पाही मासोपवास एको भावी करीन आपण गुरुसेवा। याने परी ती येणारी सांगे आपले निर्धारे ऐकुणे द्विजवरी निरोप देती तयेवी। विप्र म्हणती ऐक बाळे तुझे द्रव्य इतुके न मिळे सेवा करी मन निर्मळ श्री गुरुचे चरणी आता निष्कृती तुझी पापासी श्री गुरु करील परियसी औदुंबर सन्निधेसी वास असे निरंतरी। तो कृपाळू भक्तांची निवारी हा हत्या दोषी जितुके तुझा शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरूपे द्विज वचन परिसोणी विप्र वनिता संतोषणी गेली त्वरित टाकोणी जिये स्थान श्री गुरूंचे। स्नान करुणी संगमासी पाप विनाशी वेदिसी 7 वेळ स्तन पाणीसी करे औदुंबर प्रदक्षिणा। काम्य तीर्थ करुणी स्नान पूजा करी गुरुचरण प्रदक्षिणा करुणी मन करीत असे उपवासी। येणे परी दिवसतीनी सेवा करिता ते भामिणी आपला विप्र तोची स्वप्नी द्रव्य मागे शत एक अद्याप द्रव्य न देसी घेय तुझा प्राणासी पुढे तुझा वंशासी वाढो नेंदी परियसा। वाया तू करीसी सायासी पुत्र कैचे तुझी वंशी म्हणून कुपे माराव्यासी आला विप्र स्वप्नात
भयचकित विप्रवणिता औदुंबरा आड निघता तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी रेगाली. अभय देऊनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी पुसे श्री गुरु तयासी का मारीसी स्त्रियेसी. विप्र विणवी श्री गुरुसी जन्मांतरी आपण यासी अपहारील द्रव्यासी. प्राण तजिरो तयास्तवे स्वामी कृपळ सर्वांसी आमचे शत्रुदा पक्ष करीसी. तुम्ही यतीश्वरू तापसी पक्ष कुणान करू नये. ऐकून घ्यायचे वचन श्री गुरु म्हणती कोपण उपद्र देसी भक्तजना तुझे शिक्षा करू जाणा. आम्ही सांगू जेणे रीती जरी ऐकसी हिताचे अर्थी तुझे होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल. जे का देईल विप्रवणिता तुवा अंगीकारावे सर्वथा जरी न ये तुझ्या चित्ता जाय आता येथून या. रक्षणा माझा भक्तांची वंशी अभिवृद्धीसी पुनरपी तरी पाहून येसी भिक्षा करू म्हणती करू. ऐकून श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करेन म्हणत स्वामी तुझे देखील चरण उद्धारावे आपणासी. जेणेपरी आपण यासी होय गती उद्धरासी निरोप देती कवणे परिसी अंगीकारू स्वामिया. श्री गुरु म्हणती तयासी विप्रवणिता भावेसी करील कर्म 10 दिवसी गती होईल तुझ जाना. येणेपरी तयासी निरोप देती स्त्रियेसी जे तुझसेल तुझ पासी आचरी कर्म तया नामे. अष्टतीर्थ स्नान करी तया नाम अवधारी 7 दिवस येणेपरी स्नपण करी औदुंबरा. ब्रह्महत्या तुझे दोष जाईल त्वरित भरवसे कन्या पुत्र पूर्णायुष्य होतील म्हणती श्री गुरु. ऐसे ते गुण जागृती विप्रवणिता भयाचकिती ज्ञान पाहि श्री गुरु मूर्तींना विसंबे म्हणातू. श्री गुरु निरोप 10 दिवस गेले आचर परियस ब्रह्महत्या दोषेसी गती झाली ब्राह्मणासी. येरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्षाला श्री गुरुनाथ नारळ केले दोन्ही देत बरिले ओटी तयासी. म्हणे पारणे करी व आता पुत्र होतील वेद पंडिता वाढे संतती बहुता चिंतन करी अहो बाळे. श्री गुरु निरोप आराधना करीती त्यांचा दंपत्य मनापूर्ण प्रगट झाला श्री गुरु आपणा संपर्क लोह परियसा. चिंतामणी स्पर्श होता लोह पाषाण कांचन होता तैसे तया विप्रवणिता पाप वेगळे त्वरित झाला. पुढे ये नारीसी पुत्र युग्मत स्वद्वंशी जाहले श्री गुरु कृपेसे एकचित्ते परियसा. व्रत बंद करीती ज्येष्ठाशी समारंभ आनंद ऋषी चौल कर्म द्विजयांसी करू पाहती माता पिता. समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी पुत्रासी झाली वर्षे तिने अति उल्हास मानसी. समारंभ ती प्रीती करीती झाली अमिती पूर्व दिवशी मध्यरात्री आली व्याधी कुमरकासी. व्याधी असती अष्टोत्तर तयामध्ये जोका तीव्र एकाहुनी एक थोर धनुर्वात तयांसी. अवयव मांकोणी दिसे भयानक नेणी येणे परी दिवस तिने कष्ट तसे तो बाळ. तया दिवसे अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणी शोक करीतसे जननी एका चित्ते श्रोत. आक्रोशोणी भूमीसी आपळीची शिरसत्राणींसी पाषाण घेऊन उरेसी घात करीते नारी. देह टाकी धरणीवरी निर्जीव होळी क्षणवरी आठवी दुःख परंपारी नयनी वारे पूर्ण जळी. प्रेत पुत्रावरी लोळे आलिंगितचे प्रबळ वेष्टोण्या माया जाळे प्रलापी तसे ते नारी. म्हणे ताता पुत्र राया प्राण रक्षका माझी प्रिया माते केवी सांडोनिया जासी कठोर तुझे मन कोठे गेलासे खेळावया. सळीते क्षीर जातसे वाया शीघ्र गेया ये गा ठाकोनिया पुत्र माझे प्राणप्रिया. केवी विसरू तुझे गुण माझा तुझी निधान तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया. तुझे स्वरूप ऐसे सुद्धा केवी देखो मी निश्चित निधान देखती स्वप्नांतू तैसे मज चाळविले. पुत्र व्याले आपाचा आपण त्यात तू एक निधान जरी जाहले गर्भाधान ते पैसावी संतोष. डोहळ्यामध्ये उत्तमा होती कधी नसे मी दुश्चिती अति उल्हास मास साथे पुत्र होईल म्हणून. श्री गुरु दिदला मातेवरू पुत्र होईल येणारू त्याने मज हर्षू थोरू वर दिदला म्हणून. जंदी तुझ प्रसव जाहले अनंत सौख्य मिलादरे प्राणप्रिये तुझ पोशिले मामुचे रक्षिले म्हणून. मज भरवसा गेले बहुत तुझे बहुत वृद्धाप्याचा पोषक म्हणत आम्हा सांडोणी जासी उचित धर्म म्हणे पुत्र राया. दुःख जाहले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तारको आमचा सत्य म्हणून विश्वास केलो जाणा. ऐसे नानापरी देखा दुःख करी बाळिका निवारेती सकळ लोका वाया दुःख कायसे. देवदानव ऋषीश्वरांची होणार न चुके परियसी ब्रह्म लिहिले ललाटेंसी तेची अढळे जाणपा. अवतार होती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळे तुम्हांसी. येणे परी सांगे मज आणिक दुःख आठवी म्हणे माते दिदले जाण स्थिर म्हणून दोन्ही फळ. श्री नृसिंह सरस्वती भूमंडळी ख्याती औदुंबरी सदासती तेने दुजले मदसूत. त्याने बोल काय केले मिथ्या माते दिदले वरू सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रा सवे देईन प्राण. म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गांजिलासी विश्वास की तुम्हासी सत्य वाक्य तुझ म्हणत. सत्य संकल्प तुझी होसी म्हणून होती विश्वासी घात केले गा आम्हासी विश्वासघात की केवी म्हणे. त्रैमूर्तीचा अवतारो तुझी सरस्वती नरु ध्रुवा विभीषण दिदलावरू केवी सत्य म्हणे म्हणो आता. विश्वास केले तुझे बोले आता माते उपेक्षिले माझे म्हणे निश्चय केले प्राण देईल तुम्हावरी.
लोक येती तुझी स्थाने सेवा करीती दिवसोन औदुंबर प्रदक्षिण पुनश्चरण करीताती. आपण केले पुनश्चरण कीर्ती होईल सृष्टी तुम्हा केली तुम्हा घातू पुढे तुते भजती भक्तू काय भरवसा तयांसी. ब्रह्मस्व दोष पिडोनी दृढ धरिले तुझे चरणी अंगी कारुणी मध्य त्यजने कवण धर्म झडतसे. व्याघ्रा ते विमोणी देणू काय काणिक टाकोण तो जी माझारी घे त्याचा प्राणो तयापरी आपणासी. काय एखादा पूजेसी जाय देवळा संधीसी तेची नेवळ तयासी मृत्यू होणी वरी पडे तयापरी त्यासी आपण जाहरे स्वामी परियसी. माझा प्राण सुतासी न राखसी देवराणा येणे परी अहोरात्री दुःख करीते नारी उदय जाहरो देण करी प्रातकाळीच परियसा. द्विज जातो मिळवणी सकाळी येतो तुझे स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करसी मूर्खपण तुझे. जे ते समय होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू. ऐसे वचन ऐकोणी थोर आक्रोश करी म्हणी आपणांसहित घालावणी अथवा नेदी प्रेत्यासी. आपणा सहित बाळकासी करा अग्नी प्रवेशी येरवी नेदी प्रेत्यासी म्हणून अरी बांधे बाळा. लोक म्हणती ती येसी नवती तू स्त्री कर कशी प्रेता सवे प्राण देसी कवण धर्म सांग मज. ना देखिले ता ऐको म्हणे पुत्रा सवे देता प्राण वाया बोलसी मूर्खपणा आत्महत्या महादोष. नाना परी येसी बोलती लोक परियसी निश्चय केला तिने परियसी प्राण त्यजिन पुत्रा सवे. दिवस झाला दोन्ही प्रहरी प्रेतासी नेती संस्कार अथवा न ये गंगा तीर ग्रामे अंकांत वर्तला. इतु किया अंसारी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसे विस्तारी आत्मज्ञान तिये वेळी. सिद्ध म्हणे नामधारका पुढे पूर्व झाले ऐका ब्रह्मचारी आले ऐका बोधिता झाला ज्ञान. तिसी बाळ नव्हे तोची गुरु आला वर आला नर वेशधारी नृसिंह सरस्वती अवतारो भक्त वसल परियसा. म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू ऐकता होय मनोहरू शतायुषी पुरुषेर होई. भक्तिपूर्वक ऐकता जरी व्याधी नव्हती त्याच्या शरीरी पूर्ण आयुष्य होतील अमरी सत्य नाना माझे बोला. इति श्री गुरुचरित्रामृत विप्रस्थियेसी संताना श्री नृसिंह सरस्वती पोटी येत ब्रह्महत्या वाटवल्या. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे कुरुक्षेत्र औदुंबर सन्निध मृत वंद्यासी ब्रह्मस्व दोष परिहर पुत्र युग्मतत्व ज्येष्ठ सुतमृत ब्रह्मचारी परूप संदर्शनम नाम विंशोध्याय प्रसंग 20 ग्रंथ संख्या 2360. श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु.